महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकापैकी एका फलाटावर डस्टबिन ठेवण्यात आला होता. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली होती आणि डस्टबिनजवळ एक व्यक्ती उभी होती. त्याला पाहूनच वाटत होते की तो एक भिकारी आहे. त्याच्या लांब गलिच्छ केसामुळे आणि घाणेरडे फाटलेले जुने कपडे ही गोष्ट दर्शवत होते की तो तिकडे फिरत आहे किंवा डस्टबिनच्या आतून काहीतरी खाद्यपदार्थ शोधत आहे. तो डस्टबिनच्या आतून रिकाम्या बाटल्या बाहेर काढतो. त्यातील उरलेले लिक्विड पिण्याचा प्रयत्न करत होता. हे संपूर्ण दृश्य एक रेल्वे पोलीस दुरून पाहतच होता, ज्याची ड्युटी त्याच प्लॅटफॉर्मवर होती. आता जेव्हा तो त्या व्यक्तीची अवस्था पाहतो, तेव्हा तो रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जातो आणि तिथून पाण्याची एक बाटली विकत घेतो आणि त्या व्यक्तीला देतो. ती व्यक्ती ती बाटली घेते आणि संपूर्ण बाटली एकाच दमात पिऊन घेतो आणि त्यानंतर त्या पोलिसांचे आभार मानतो आणि म्हणतो, "थँक यू सो मच सर." आता जेव्हा तो पोलीस त्याच्या तोंडून इंग्रजी शब्द ऐकतो आणि खूप चांगल्या उच्चारात बोलताना पाहतो, तेव्हा तो हैराण होऊन त्याच्याकडे पाहतो आणि खोल विचारात पडतो. आधी त्याच्या मनात असा विचार येतो की कदाचित तो कोणी CBI अधिकारी आहे, जो कोणत्या केसच्या संदर्भात असे वेषांतर करून आला आहे. पण जेव्हा तो त्याच्या शरीराची काळजीपूर्वक तपासणी करतो, तेव्हा असं वाटत होते की जणू तो गेल्या 3-4 महिन्यापासून उपाशी आहे आणि त्यानंतर तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्या व्यक्तीला विचारतो की, "अरे भाऊ, तू कोण आहेस, जो इतका चांगला इंग्रजी बोलतो?" तेव्हा त्या व्यक्तीने त्याचे नाव विशाल आहे असं सांगितलं. तो म्हणतो की, "मी पुण्याचाच रहिवासी आहे आणि मी पदवीधर आहे आणि म्हणूनच मला इतके चांगले इंग्रजी बोलता येतं." हे ऐकून पोलिसांनी त्याला विचारले की, "जर तू ग्रॅज्युएशन केलं असेल आणि शिक्षित आहेस, तर मग तू इथे या अवस्थेत का आहेस?" त्यावर विशाल म्हणतो की, "त्यामागे एक दीर्घ कहाणी आहे. हे ऐकायला थोडा वेळ लागेल." आता त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला स्टेशनच्या विश्रामगृहात नेले. तिथे पोचल्यानंतर त्याने विशालसाठी जेवणाची ऑर्डर दिली. विशालने बसून जेवण केले. आता जेवल्यानंतर तो पोलीस त्याला म्हणाला की, "जर तुला फ्रेश व्हायचे असेल तर फ्रेश होऊन ये. मग मी तुझी संपूर्ण कहाणी ऐकेन." आता त्या पोलिसाच्या मनात विशालची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता आणखीन वाढली होती. विशालने त्याचे खाणे संपवले आणि मग त्याची कहाणी सुरू केली. त्याने सांगितले की, "माझ्या कुटुंबात फक्त मी आणि माझी आईच आहे. माझे बाबा खूप वर्षापूर्वीच कुठल्यातरी आजारामुळे आम्हाला कायमचे सोडून देवाघरी निघून गेले आहेत. आता आईची काळजी घेणारा मीच होतो. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची म्हणजे 2022ची आहे. मी माझ्या आईसोबत गावात राहत होतो. मी पदवीधर झालो होतो आणि माझी आई माझ्या लग्नाची वाट बघत मनातल्या मनात खूप खुश होती. तिलाही वाटत होते की माझे लग्न झाल्यावर घरात सून येईल आणि कुटुंबात एक सदस्य जोडला जाईल." त्यानंतर विशाल पुढे म्हणाला की, "त्यानंतर एके दिवशी मी माझ्या गावातून शहरात गेलो." विशालच्या डोळ्यात जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. पोलीस त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन सर्व काही आवडीने ऐकत होता आणि विशालच्या प्रत्येक शब्दात प्रेमळ भावना आणि सहानुभूती जाणवत होती. विशाल म्हणाला की, "माझ्या गावापासून शहराचे अंतर 8 किलोमीटर दूर आहे. एक दिवस मला घरासाठी काही सामान हवे होते. मी शहरातील बाजारपेठेतील ATMमधून पैसे काढायला गेलो होतो. पैसे काढल्यानंतर मी माझ्या गावाकडे परतण्यासाठी एका राईडची वाट पाहत उभा होतो. मी गावाच्या वाटेवर उभा होतो आणि बाईक, ॲटो किंवा कारची वाट पाहत होतो. अनेक वाहनांना थांबण्याचे संकेत दिले, पण कोणीही थांबले नाही. तेव्हा मला एक कार दिसली. तिला येताना पाहून मी तिला माझा हात दिला आणि थांबायला सिग्नल दिला. गाडी थांबली आणि मी त्यांच्याकडून लिफ्ट मागितली आणि त्यांनीही मला त्यांच्या गाडीत बसवले. गाडीत बसताना मी त्यांना पाहिले की मला थोडं पुढे त्यांना गावाजवळ उतरायचे आहे." विशाल पुढे म्हणाला की, "जेव्हा मी गाडीत बसत होतो, तेव्हा मी पाहिले की त्यात 3 लोकं बसलेली होती आणि ते विचित्र भाषा बोलत होते. ती भाषा ना मराठी होती, ना हिंदी, ना इंग्रजी. मला ती भाषा अजिबात समजत नव्हती. ते बसून काहीतरी खात होते. नंतर त्यांनी ते खात असलेली वस्तू माझ्याकडे देत सरकवली." विशालने थोडा वेळ आपले बोलणे थांबवले. जणू काही त्याला काहीतरी वेगळं आठवल्यासारखं वाटत होतं.
आता तो पोलीस त्याच्या कथेत पूर्णपणे हरवला होता. तर त्याला पुढे काय झाले असावे हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा विशाल पुढे म्हणाला की त्या लोकांनी जेव्हा मला खाण्याचे पदार्थ दिले तेव्हा मी ते थोडे खाल्ले. पण ते खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने मला विचित्र वाटू लागले आणि मग अचानक मी बेशुद्ध पडलो. मी डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त शौचालयात कुलूप लावलेले आढळलो. त्यानंतर त्यातून खूप घाण वास येत होता. मला कुठे आणून बंद करून ठेवले आहे ते मला कळतच नव्हते. ना माझ्याकडे पैसे होते जे मी ATMमधून काढले होते, ना माझ्याकडे मोबाईल होता, ना माझ्याकडे कोणतेही ओळखपत्र होते. मी घाबरलो आणि मोठमोठ्याने ओरडू लागलो, "मला बाहेर काढा, मी इथे कुठे अडकलो?" पण कोणीही उत्तर दिले नाही. जेव्हा मी आणखीन मोठ्याने ओरडू लागलो, तेव्हा थोड्या वेळाने बाहेरून एक व्यक्ती आला. त्याने दरवाजा उघडला आणि मला पाहताच रागाने माझ्यावर तुटून पडला. त्याने माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने मला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मला वेदना होईपर्यंत मारत राहिला. सांगता सांगता विशालचे डोळे भरून आले. त्या भीषण क्षणाची छबी त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती आणि पोलीस त्याची कथा ऐकताना गांभीर्याने विचारात पडला होता. आता जोपर्यंत तो माणूस त्याचे मारणे थांबवत नाही, तोपर्यंत मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण ती व्यक्ती ज्या भाषेत बोलत होती, ती भाषा मला अजिबातच समजत नव्हती. शेवटी मी थकून गप्प बसलो आणि मग तो व्यक्ती तिथून निघून गेला. त्याने दरवाजा बंद केला. आता मी खूप हैराण झालो होतो की मी कुठं आहे? हे लोक कोण आहेत? ज्यांची भाषाही मला कळत नव्हती. त्याच संभ्रमात असताना पुन्हा एकदा त्याच टॉयलेटचा दरवाजा उघडतो. त्या व्यक्तीच्या हातात एक इंजेक्शन होते. त्याने ते मला दिले आणि इंजेक्शन देताच मी पुन्हा बेशुद्ध झालो होतो. यावेळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ झाली होती. मी स्वतः एका रिकाम्या खोलीत बघितले. मला खूप भूक लागली होती. त्यामुळे मी आता जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो आणि म्हणू लागलो की मला भूक लागली आहे. मला काहीतरी जेवायला द्या. आता माझा आवाज ऐकून बाहेर ज्या लोकांनी मला बंद करून ठेवले होते, त्या लोकांनी येऊन दरवाजा उघडला. पण जसे ते काही बोलायला लागले, मला त्यांची भाषा अजिबात समजत नाही आणि तेही माझी भाषा समजत नव्हते. यामुळे रागाच्या भरात तो माणूस मला मारहाण करू लागला. माझे तोंड बंद केले. आता मी घाबरून शांतपणे खोलीत पडून राहू लागलो. थोड्या वेळाने दरवाजा पुन्हा उघडला. त्याने माझ्यासाठी थोडे जेवण आणून दिले. आता मी ते जेवण जेवलो. पण आता मला आतून खूप भीती वाटत होती. अखेर मी पुन्हा असाच विचार करत होतो की मी नक्की कुठे आहे? मी इथे कसा पोचलो? मला हे सर्व काही दुःखद स्वप्न असल्यासारखं वाटत होतं. पण माझ्यासोबत जे घडत होतं ते सर्व वास्तव होतं. थोड्या वेळात पुन्हा एकदा दरवाजा उघडतो. तोच व्यक्ती एक आणखीन इंजेक्शन घेऊन माझ्याजवळ आला. त्याने मला ते नशेचे इंजेक्शन लावले. इंजेक्शन लागताच मी पूर्णपणे बेशुद्ध झालो होतो आणि त्या खोलीत खाली जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांसह काही लोक तिथे आले. त्यांनी मला तिथून जबरदस्तीने उचलून सोबत घेऊन गेले. ते लोक मला एका बांधकाम साईटवर घेऊन गेले, जिथे माझ्यासारखे बरेच लोक उपस्थित होते. तिथे पोहोचल्यानंतर मला या सर्वांसोबत काम करावे लागले. त्या लोकांच्या देखरेखीखाली सर्व मजूर काम करत होते, जेणेकरून कोणीही पळून जाऊ नये. आता मलाही हळूहळू गोष्ट समजली होती की तिथे बाकीच्या लोकांनाही कदाचित अशाच पद्धतीने आणले गेले असावे. दिवसा ते सर्वजण तिथे काम करायचे आणि संध्याकाळी त्यांना पुन्हा त्याच खोलीत आणले जायचे आणि आणखीन एक इंजेक्शन देऊन झोपवले जात होते. अशाच तऱ्हेने दिवस जात होते. तर मला तिथे जवळजवळ 2 वर्ष झाली होती. या काळात मला दिलेले इंजेक्शन आता त्याचा परिणाम कमी दाखवू लागले होते. गेल्या 2 वर्षात मला इतके समजले होते की विरोध न करता शांतपणे काम करत राहिल्यास ते लोक माझ्यावर फारसं लक्ष देणार नाहीत. आता मला हे माहीत झाले होते की जर मी त्या लोकांविरुद्ध आवाज केला किंवा त्यांना विरोध केला तर ते लोक मला मारतील. म्हणून मी त्यांच्या म्हणण्यानुसार शांतपणे काम करू लागलो. यामुळे ते लोक माझ्याकडे कमी लक्ष देऊ लागले. आता त्या इंजेक्शनचा प्रभाव कमी होऊ लागला होता.
एका रात्री माझे डोळे अचानक उघडले. डोळे उघडल्यावर मी पाहिले की ज्या खोलीत मी बंद होतो त्याचे दार उघडे होते आणि बाहेर बसलेले लोकही झोपलेले होते. ही संधी पाहून मी गुपचूप तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. कारण आता त्यांच्याकडे आणखीन काही नवीन लोक देखील आले होते, ज्यांच्याकडे ते लोक अधिक लक्ष देत होते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त होते. मी विचार करत होतो की आता मी त्यांच्याकडे कायमस्वरूपी राहणार. पण मी या संधीचा फायदा घेत गुपचूप तिथून पळत सुटलो. आता मी विचार करू लागलो की आता कुठे जायचे, कारण या अनोळखी ठिकाणी मला कोणीही ओळखीचे वाटत नव्हते. आता जेव्हा मी तिथून बाहेर निघालो, तेव्हा मी वेड्यासारखा इकडे-तिकडे धावत सुटलो. पण ती जागा पूर्णपणे माझ्यासाठी नवीन होती. माझ्या चारही बाजूला पाट्या दिसत होत्या. त्या पाट्यांवरती भाषा मला काही समजत नव्हती. हळूहळू मी एका रेल्वे रुळाजवळ पोचलो. मी विचार केला की ट्रेन रुळावरून चालत कदाचित कोणत्यातरी स्टेशनवर पोहोचेलच आणि तिथून कोणतीही ट्रेन पकडून मी माझ्या ठिकाणी पोहोचू शकेन. कारण मी शिकलेला होतो. माझ्या मनात रेल्वे ट्रॅकचे अनुसरण करण्याचा विचार आला. मी रुळावरून चालत निघालो आणि शेवटी मी एका स्टेशनजवळ जाऊन पोहोचलो. स्टेशनवर पोहोचताच माझ्या लक्षात आले की मी भारताच्या इतर कुठल्यातरी भागात आहे. तिथली भाषा आणि बोली पूर्णपणे वेगळी होती. स्टेशनवरही लोक तिथली भाषा आणि बोली पूर्णपणे वेगळ्या भाषेत बोलत होते. स्टेशनवरचे लोक मला अनोळखी वाटत होते. मला माझ्या स्वतःच्या भाषेत कोणीही सापडले नव्हते आणि कोणीही माझे बोलणे समजत नव्हते. हे पाहून मी ठरवले की मी इथून ट्रेन पकडून आपल्या क्षेत्रात पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि ही समस्या माझ्यासाठी आणखीन एक मोठे आव्हान बनली होती. कारण खिशात पैसे नसताना ट्रेनने प्रवास करायचा कसा? तरीही मी ठरवले की मला या धोकादायक जागेतून बाहेर पडावंच लागेल. मला हे माहीत होते की जर मी पळून गेलो आहे आणि ही बातमी त्या लोकांना कळाली, तर ते लोक मला शोधत शोधत इथंपर्यंत येऊन पोहोचतील आणि मला पुन्हा पकडून घेऊन जातील. जर त्यांनी मला पकडले तर माझे काय होईल? म्हणून मी ट्रेनमध्ये चढायचे ठरवले. ट्रेनमध्ये चढल्यानंतर मी अनेकदा टॉयलेटमध्ये झोपायचो, तर कधी सीट खाली, तर कधी दुसरीकडे आणि जसजसा प्रवास करत राहिलो, तसतशी मला भूक लागली. जेव्हा मी कोणत्याही स्टेशनवर उतरून तिथे जेवणाच्या स्टॉलवरून काही खाण्याची व्यवस्था करत होतो. पण मी कोणालाही कळू दिले नाही की मी एका वेदनादायक परिस्थितीत आहे. आता मी कसाबसा पोचण्यासाठी वाट शोधत हळूहळू पुणेला पोचलो. पुणे रेल्वे स्थानकावर पोचल्यानंतर मला खूप भूक लागली होती. मी स्टेशनवर जवळच्या एका डब्यात जाऊन त्यातून काही खाण्यापिण्याच्या वस्तू शोधू लागलो. त्या डब्यात काही कोल्ड्रिंकच्या बाटल्या होत्या. त्यात उरलेले कोल्ड्रिंक्स उघडून मी प्यायला लागलो आणि हे पाहून रेल्वे पोलीस जो त्याच्या बाजूने चालला होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो विशालची संपूर्ण कथा ऐकतो आणि हे ऐकून त्याला देखील खूप वाईट वाटते. कारण विशालसोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. जेव्हा विशालने त्याची संपूर्ण कहाणी सांगितली, तेव्हा त्याची अवस्था पाहून त्या पोलिसाला त्याच्यावर खूप दया आली. तेव्हा त्या रेल्वे पोलिसाने विशालला विचारले की तुला तुझ्या घराचा नंबर आठवतो का? विशाल थोडा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला की माझा घरचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये होता, पण त्यांनी तो फोन माझ्याकडून काढून घेतला होता. आता तो नंबर मला आठवत नाही. शिवाय माझी आईसुद्धा अशिक्षित आहे, त्यामुळे तिचासुद्धा नंबर मला मिळू शकत नाही. पण मग तो त्याच्या स्मृतीवर जोर देतो आणि त्याला त्याच्या एका चुलत भावाचा नंबर आठवतो. यावर रेल्वे पोलीस कर्मचारी लगेचच त्याचा फोन काढून तो नंबर डायल करतात. त्यांनी नंबर डायल केला तेव्हा रात्रीची वेळ होती. विशालच्या भावाला म्हणजेच अमितला फोन लागला होता. पोलीस अमितला फोन करून विशालबद्दल विचारतात की तुम्ही विशालला ओळखता का? तेव्हा अमित म्हणाला की हो सर, तो माझा भाऊ आहे, पण बराच काळ झाला तो बेपत्ता आहे. आम्ही त्याची हरवल्याची तक्रार देखील पोलिसांना दिली आहे. आता तुम्ही त्याच्याबद्दल का विचारत आहात? तेव्हा तो पोलीस सांगतो की इथे रेल्वे स्टेशनवर आम्हाला एक माणूस भेटला आहे, जो स्वतःला विशाल म्हणून घेतोय.
त्यानंतर पोलीस विशालला फोन देतात. विशाल आणि अमितचे बोलणे ऐकल्यानंतर त्या दोघांनाही समजायला थोडा वेळ लागतो, कारण फोनवर बोलणे कठीण होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी व्हिडिओ कॉल करतात आणि दोन्ही भाऊ एकमेकांना व्हिडिओ कॉलद्वारे फोनवर बोलू लागतात. अमित थोडा वेळ काळजीपूर्वक त्याच्याकडे बघतो आणि मग हळूहळू त्याला ओळखतो की तो प्रत्यक्षात त्याचा भाऊ विशालच आहे. त्यानंतर दोन्ही भाऊ काही वेळ बोलतात. या संवादादरम्यान विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर दुसरीकडे अमितही विशालला समोर पाहून रडू लागतो, कारण इतक्या वर्षांनी दोघेही भाऊ एकमेकांना पाहून भावुक झाले होते. विशाल आणि अमितच्या डोळ्यातून अश्रू या कारणाने वाहत होते की 2 वर्षापासून ज्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबाने मृत मानले होते, तो विशाल परत आला होता. विशालला परत आलेले पाहून संपूर्ण कुटुंब खूपच खुश झाले होते. दुसऱ्या दिवशी पोलीस विशालला त्याच्या घरी घेऊन जातात. त्याच्या घरी पोहोचताच विशाल त्याच्या आईला भेटतो. त्याला पाहताच त्याची आई ढसाढसा रडू लागते आणि पटकन आपल्या मुलाला मिठी मारते. ती पोलिसांच्या पाया पडून म्हणते की साहेब, तुमचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही माझ्या मुलाला परत घेऊन आलात. त्यानंतर काही कागदोपत्री नोंद करून कारवाई केली जाते आणि ती पूर्ण झाल्यावर विशाल त्याच्या घरी परत जातो. तो पुन्हा त्याच्या आईसोबत राहू लागतो. त्याला पुन्हा जीवदान मिळाले होते आणि तो त्याच्या जुन्या आयुष्यात परतला होता. ही बातमी गावभर पसरली. लोक त्याला भेटायला येऊ लागतात. हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता होती की त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि तो तिथे कसा पोचला आणि तिथून पळून इथेपर्यंत कसा परत आला. विशाल आता त्याची पूर्ण कहाणी गावकऱ्यांना सांगतो आणि सांगतो की कसे त्या लोकांनी त्याला पकडले होते, कसा तो त्यांच्या जाळ्यात अडकला आणि तो त्यांच्या सापळ्यातून कसा सुटला. त्याने पुन्हा आयुष्य कसे सुरू केले. तसेच तो प्रत्येकाला हे देखील समजावून सांगत होता की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फंदात पडू नका. तुमचे डोळे उघडे ठेवा. आता विशाल त्याच्या अनुभवातून सगळ्यांना शिकवतो, चेतावणी देतो आणि सांगतो की कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. जेव्हा विशालने त्याची कहाणी सांगितली तेव्हा त्याने सर्वांना हे शिकवले की कोणत्याही अनोळखी वाहनात बसू नका. तो हे सुद्धा सांगतो की त्याने कसं विचार न करता त्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच त्याला 2 वर्ष त्रास आणि संघर्ष सहन करावा लागला. पोलिसही त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याची चौकशी करतात. तो कुठे गेला होता आणि ती जागा कशी होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु विशालला फारसं काही आठवत नसले तरी जे काही त्याला आठवत होते त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस त्या लोकांचा शोध घेत आहेत. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.